नमस्कार मंडळी, एस एस फूड कट्टा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत हॉटेल स्टाईल बटर बटाटा भाजी. खूपच सोपी रेसिपी आहे आणि चविष्ट. चला तर या रेसिपीचं प्रथम आपण साहित्य बघून घेऊया. चला तर आपण आता साहित्य बघून घेऊया. इकडे मी 2 मोठे कच्चे बटाटे असे तुकडे करून घेतलेले आहेत आणि स्वच्छ पाण्यामध्ये चांगले धुवून घेतलेले आहेत. त्यानंतर 2 कांदे असे पातळ चिरलेले आहेत. त्यानंतर 1 टोमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून. बटर घेतलेला आहे. अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा मोहरी घेतलेली आहे. आलं लसूण मिरचीचा ठेचा केलेला आहे. कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरून. कढीपत्ता सुद्धा मी बारीक चिरून घेतलेला आहे. अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा चाट मसाला, अर्धा चमचा किचन किंग मसाला, 1 चमचा लाल तिखट मसाला आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे. चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करायची आहे. इकडे मी फ्राय पॅन घेतलेला आहे. फ्राय पॅन मध्ये आपण आता थोडंसं तेल घालायचं आहे 1 चमचा. त्यानंतर बटर घालायचं आहे. बटर चांगलं वितळू द्या. गॅसची फ्लेम इकडे मंद आचेवरच ठेवा. बघू शकता बटर आपलं वितळलेलं आहे. त्यानंतर आपण जे बटाट्याचे तुकडे केलेले आहेत ते घालायचे आहेत व चांगलं परतवून घ्यायचं आहे. मीडियम फ्लेमवर आपल्याला 5 ते 6 मिनिटं चांगलं परतवून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही बटाटे चांगले आपण परतवून घेणार आहोत. इकडे बटाटा आपला चांगला परतवून झालेला आहे. बघू शकता तुम्ही. आपण आता चेक करूया आपला बटाटा शिजला आहे की नाही. बघू शकता असं चेक करून बघायचं आहे. मस्तपैकी आपला बटाटा शिजलेला आहे. आपण आता हा एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे. बटाटा आपला फ्राय करून झालेला आहे. आपण आता त्याच फ्राय पॅन मध्ये परत थोडंसं तेल घालायचं आहे. त्यानंतर बटर घालायचं आहे. बटर चांगलं वितळू द्यायचं आहे. बटर आपलं वितळलेलं आहे. आपण आता याच्यामध्ये जिरं आणि मोहरी घालायची आहे. त्यानंतर कढीपत्ता घालायचा आहे व आलं हिरवी मिरचीचा ठेचा घालायचा आहे व 2 ते 3 मिनिटं चांगलं परतवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम इकडे मंद आचेवरच ठेवा. बघू शकता मंद आचेवरच आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. आपला मस्तपैकी आलं मिरचीचा ठेचा परतवून झालेला आहे. आपण आता याच्यामध्ये कांदा घालायचा आहे व परतवून घ्यायचा आहे. कांदा चांगला गुलाबी होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. इकडे गॅसची फ्लेम इकडे मंद आचेवरच ठेवा. बघू शकता कांदा आपला मस्तपैकी असा परतवून झालेला आहे. आपण आता याच्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे. आपण आता टोमॅटो आहे तो चांगला परतवून घ्यायचा आहे. टोमॅटो चांगला मऊसूत झाला पाहिजे असं परतवून घ्यायचं आहे. बघू शकता टोमॅटो आपला मऊसूत झालेला आहे. आपण आता याच्यामध्ये मसाले घालायचे आहेत. लाल तिखट मसाला घालणार आहोत. त्यानंतर किचन किंग मसाला आहे तो घालायचा आहे. गरम मसाला घालायचा आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर चाट मसाला घालायचा आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे व 2 ते 3 मिनिटं आपण आता हे मसाले आहेत ते चांगले परतवून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम इकडे मंद आचेवरच ठेवा. आपले मसाले मस्तपैकी असे परतवून झालेले आहेत. आपण आता याच्यामध्ये जे बटाटे फ्राय केलेले ते घालायचे आहेत व 2 ते 3 मिनिटं चांगलं परतवून घ्यायचं आहे. जेणेकरून जे मसाले आपण परतवून घेतलेले होते ते या बटाट्यांना लागले पाहिजेत चांगले. बघू शकता मस्तपैकी असा बटाट्यांना कलर आलेला आहे. बघू शकता तुम्ही. आपण आता याच्यावरती थोडीशी अशी कोथिंबीर घालायची आहे. मस्तपैकी अशी आपली चमचमीत अशी बटर बटाटा भाजी तयार झालेली आहे. बघू शकता तुम्ही.
तुम्हीही मस्तपैकी अशी पुरी, चपाती किंवा पराठा याच्याबरोबर पण खाऊ शकता. आहे की नाही एकदम सोपी आणि साधी सिंपल रेसिपी. माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की एस एस फूड कट्टा या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्रायबर करायला विसरू नका. धन्यवाद.